हॅलो, मी ओमकार आणि आज आपण घरची माणसंचा खास एपिसोड घेऊन आलो. आपण दारावरच्या नावावरनं तुम्हाला कळलं असेल आपण कुठे आलोय. आपण डॉक्टर जगदीश हिरेमठ यांच्या घरी आलोय. जे महाराष्ट्राचे लाडके डॉक्टर आहेत, जे आपल्या सगळ्यांची हृदयाची काळजी घेतात. तर आज आपण त्यांच्या घरी जाऊन गप्पा मारणार आहोत आणि बघणार आहोत नेमकं ते डॉक्टर आपल्याला जे माहिती आहेत आणि त्यांच्या खऱ्या आयुष्यातले डॉक्टर आहेत ते नेमके कसे आहेत. तर बघूया कोण उघडते दार. हॅलो. हॅलो. हॅलो वेलकम सर. वेलकम. कसे आहात? ऑल वेल. येस कम. हॅलो. उमा. नमस्कार. सो आपण आज सरांच्या पुण्यातल्या मॉडेल कॉलनीतल्या घरात आलोय आणि बसून आज गप्पा मारणार आहोत. नेमकं सर नेमके खऱ्या आयुष्यात कसे आहेत ते बघतोय. सर अगदी थोडक्यात जर आपण घर बघू शकतो. हो, आय थिंक बापरे. जनरली आणि आता रेनी सीझन जास्त पाऊस पडून गेल्यामुळे सगळं हिरवं झालंय. हो, म्हणजे मी जवळपास इथून 180 डिग्रीचा व्ह्यू दिसतोय आणि या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत पूर्ण फक्त आणि फक्त डोंगर आहेत. म्हणजे हो, म्हणजे पर्वती पासून ते चतुश्रृंगीपर्यंत अरे बापरे. फुल लेक कव्हर. मध्ये फर्ग्युसन हिल, ARAI हिल असं करत करत इथे पावसाळ्यात किती मजा येत असेल. म्हणजे पाऊस पडतोय, छान चहाचा कप घ्यायचा आणि इथे उभा राहून गप्पा मारायच्या. ॲब्सोल्यूट डिव्हाइन. खूपच सुंदर आहे. म्हणजे ही खरी लक्झरी आहे. आणि ही स्कायलाईन किती दिवस राहील हो, हो, माहिती हो. नाही, पण आता तरी आहे. आता बरेच काही वर्ष तरी राहीलच. म्हणजे आपण कायम पुण्याला शिव्या देतो की किती बिल्डिंग वाढल्यात, पण इथे वरती आल्यानंतर दिसतंय की खरंच खाली पण बऱ्यापैकी असं हिरवं आहे बघितलं अजूनही. चांगलंच हिरवं आहे. येस, जाऊया आपण. आणि मग थोडंसं असं काही नाही केलं आम्ही की लेडीज इकडे आणि जेंट्स इकडे, पण जस्ट अ बिगिश सिटिंग अरेंजमेंट. ते घेतानाच आम्ही सगळं शेल घेतलं असं मॅडमनी खूप त्याच्यावर जोरदार काम करून आतमध्ये इंटिरियर. ह्या पेंटिंग आणि या छोट्या छोट्या गोष्टी खूपच सुंदर वाटतात. मग हे पेंटिंग खरं तर इतकं मी मगाशी पण घर बघत होतो तर मला असं झालं की इतकं स्टँड आउट करते माझ्यासाठी सुद्धा, की असं आल्या आल्या पहिल्यांदा ते असं छान पेंटिंग आहे आणि त्या घरासोबत सुद्धा इतकं छान जातं. याची काही अशी स्टोरी वगैरे आहे का? हां, आमचे एक मित्र आर्टिस्ट आहेत मोठे, दिलीप ओके. पाटील म्हणून. तर उमा हॅड बीन टू जपान वे बॅक इन 97 वगैरे. तर तिथे एक 2-3 महिने त्यांचं तिथे राहिले होते ते. सो त्याचा जो एक्सपिरियन्स वगैरे डिस्कस केल्यानंतर समहाऊ ही फेल्ड की ते आपण इथे डिपिक्ट करू शकतो. वाव. आणि मग त्या वॉलचं मेजरमेंट्स वगैरे घेऊन जॅपनीज आणि मग ते घरांचे हे रूफटॉप्स हे सगळं असं करून एक पेंटिंग. जेव्हा प्रत्यक्ष आल्यानंतर आम्ही पण सरप्राईज होतो की ते इतकं अर्थात आर्टिस्टची विजन ही आर्टिस्टची विजन असते. म्हणजे तुमच्या घरासाठी बनवलेलं पेंटिंग. ॲब्सोल्युटली. आणि ह्या भिंतीसाठी बनवलेलं. खूपच खूपच सुंदर आहे ते. आणि शक्यतो कमी वॉल्स ठेवल्यात त्यामुळे असं त्याचा स्पेसचा हे खूप आहे. राईट. हे विठ्ठल रखुमाईची मूर्ती मला मिळाली होती कुठेतरी प्रेझेंट एका लेक्चर नंतर. ती इतकी सुंदर आहे की आम्ही तसं. आणि तिथे ॲक्च्युली जर पंढरपुरात मध्ये तोंडावर लाईट अजिबात नाहीये. सो आम्ही पण लाइटिंग तसंच केलं की फक्त मागून लाइटिंग यावं, तो फील असा यावा. अर्थात हे एकत्र आहेत दोघं जण तिथे पुढे पुढे मागे. तुमचा या घरातला फेवरेट कोपरा कोणता? कोपरा माझा स्टडीमध्ये आहे आतमध्ये. ओके. आणि ह्या पॅसेजमध्येही एकदम स्पेशली पुटअप केलेली एम्ब्रॉयडरी आहे. वाव. मिसेस उमानी केले स्वतः. अशी इंट्रिकेट आहे ते. आणि त्यांनी आम्हालाही केलंय ते आणि जवळ जाऊन बघितलं तर अगदी इंट्रिकेट डिटेल्स त्याच्यामध्ये दिसतात. आणि मग त्याचं मागचं क्लॉदिंग, त्याचं फ्रेमिंग हे सगळं शी डज इट व्हेरी पर्सनली विथ लॉट ऑफ पॅशन. त्यामुळे त्याच्यामधला तो निखार आपल्याला येताना दिसतो. आणि ते हाताने सगळं केलं. हो हो, एम्ब्रॉयडरी आहे. वाव.
इट्स अ पेन्स टेकिंग. अगदी शी इज मेडिटेटिव्ह वेन शी इज डुईंग इट. असं एकदम त्याच्यामध्ये टोटली शी इज लॉस्ट इन टू इट. आणि हा लॉंग जो असा पॅसेज मिळाला आहे दॅट इज बिकॉज देर आर 2 फ्लॅट्स क्लब टुगेदर. ओ, मी तोच विचार करत होतो की इतका लांब लचक एकदम पॅसेज छान आहे तो. आणि किती घरातल्या घरात तुमच्या 100 स्टेप्स शतपावली होत असेल. हो, एक 1 राऊंड इज 50 स्टेप्स. त्यामुळे असं 2 केलं की बरोबर बापरे, खरंच 100 शतपावली होऊ शकते घरात. आणि ही ऑफकोर्स माझी फेवरेट जागा आहे की ज्याला आम्ही असं स्टडी कम बेडरूम कम रिलॅक्सेशन रूम, अगदी जवळचे जे लोक येतात त्यांना बसायला एक सिटिंग अरेंजमेंट असं सगळं केलं होतं. इकडे मग हे आहे वॉक इन वॉर्डरोब म्हणतात. सो ही फुल एरिया असं नॉट असं डिवाइड केलं नाही त्याला, ही बेडरूम ही स्टडी. त्यामुळे असं एक त्याचा वावर फ्री येतोय आम्हाला. द व्ह्यू खूप छान आहेत, मोठ्या मोठ्या विंडोज आहेत. त्यामुळे इथे आल्यानंतर मला असं वाटतं की कुठे दुसरीकडे जाऊच नाही. त्यामुळे माझं ट्रॅव्हलिंग खूप कमी झालं इथे शिफ्ट झालं. इथे येऊन असं यू कॅन रिलॅक्स फुल्ली टोटली. आणि ऑफकोर्स ही इझी चेअर ऑफकोर्स माझी अगदी आवडती जागा आहे. अनवाइंड व्हायला फॉर ऑल काइंड, मेंटल ॲज वेल फिजिकल. तिथे जाऊन मी 20 मिनिटं पडलो की आय एम फुल्ली बॅक टू नॉर्मल. किती सुंदर. मला या घरातली म्हणजे इतक्या छोट्या 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 गोष्टी आहेत. मला हे एक पेंटिंग खूप काहीतरी एक इंटरेस्टिंग दिसत आहे. आय एम शुअर याची पण काहीतरी गोष्ट असेल. इट इज नॉट जस्ट एस्थेटिक्स. त्यांनी पण तो विचार करून की कन्सिडरिंग की दिस इज माय डेन, दिस बर्ड रिप्रेझेंट्स माय पर्सनॅलिटी, असं त्या पेंटरचं म्हणणं होतं. इट्स ए ब्लू क्रेन मला वाटतं. तर त्याच्यामध्ये इट इज साऊथ आफ्रिकन बर्ड known for its largeness, its sturdiness, its loyalty and its family background किंवा remaining in the family. हे सगळे ॲट्रिब्यूट्स एकत्र करून त्यांनी ते पेंटिंग केलं. इट इज ॲज इफ इट रिप्रेझेंट्स मी, असं त्याचं मत होतं. खूपच वी आर व्हेरी ग्रेटफुल टू हिम की या प्रकारचं दिलं पेंटिंग त्यांनी. तुमची अशी घरातली एखादी फेवरेट गोष्ट कोणती? म्हणजे जागा तर कळली तुम्हाला, तुमची ही खुर्ची फार आवडते, ती तुमची बसण्याची जागा आहे. तुमची अशी घरातली एखादी गोष्ट की ही आहे, ही माझी गोष्ट आहे घरातली, अशी कुठली आहे? म्हणजे आमच्या खूप असतील. हो, पण मला अगदी पिक्युलरली सांगायचं तर माझे सॉक्स. आणि ते नसले तर मला होतच नाही काही. की ते लागतं आणि एका रात्रीत कमीत कमी 2दा ते मी काढतो किंवा घालतो. म्हणजे पायाचा जो कम्फर्ट आला तरच मी कम्फर्टेबल असतो. त्यामुळे ते ठराविकच सॉक्स लागतात मला. आणि ते अगदी हँडी ठेवायला लागतात. ट्रॅव्हलिंग जाताना ते माझ्याबरोबर असायला लागतात. सो इट्स अ फेटिश म्हणू त्याला, जरा पिक्युलियर काइंड ऑफ हॅबिट. पण मलाही इतकं आवडतं. म्हणजे सरांना विचारलं की तुम्हाला तुमची आवडती घरातली गोष्ट कोणती? त्यातही त्यांनी सॉक्स सांगितले. आणि आपण घरातही फिरताना तसं खूप मोठं घर आहे पण इतकं कम्फर्टिंग आहे, वेलकमिंग आहे सर. म्हणजे त्याच्यामुळे कम्फर्ट मला वाटतं ही जास्त प्रायोरिटी आहे सरांची, हे एकूणच लक्षात येत आहे. आता आपण मला वाटतं पुढच्या गप्पा कॉफी मारायला हरकत नाही. कॉफी घेत. तर आता सरांचं घर बघून आपण सरांसोबत कॉफी विथ सर करायला डायनिंगवरती बसलोय. सर, ज्यावेळेस घर म्हणतो आपण त्यावेळेस तुमच्यासाठी घर म्हणजे काय आहे? ऑफकोर्स फक्त राहण्याची जागा सोडून खूप आहे. त्यामधला सगळा कम्फर्ट, वातावरण, असलेली कंपनी, द वे यू स्पेंड टाईम, किंवा एक ऑलमोस्ट टोटल रिलॅक्सेशन यावं अशी एक जागा जिथे ऑलमोस्ट तुम्हाला मेडिटेटिव्ह वाटावं इतकं त्याचं महत्त्व आहे मला त्या जागेचं. त्यासाठी म्हणून जे काही प्रयत्न व्हायला पाहिजे तसे आम्ही करत असतो दोघेही मिळून. आणि ॲटलिस्ट आता या स्टेजला तरी वी फील की वी हॅव रीच दॅट स्टेज की सगळं पाहिजे त्या गोष्टी मिळाल्या तसं. आणि ग्रोईंग अप सुद्धा, म्हणजे लहानपणापासून आत्तापर्यंत सुद्धा ज्यावेळेस घर म्हणतो आपण त्यावेळेस घर म्हणून तुम्ही काय गोष्टीला असोसिएट केलंय, जी गोष्ट कधीच बदलली नाही? म्हणजे
काय आपण आधी लहानपणी असताना काय वेगळ्या पद्धतीच्या घरात राहत असतो, मग जसजसे आपण करिअरच्या पायऱ्या चढतो, जसजसं एक्सपोजर मिळतं, मग या गोष्टी ॲड व्हायला लागतात, घराचा आकार बदलायला लागतो, रंग बदलायला लागतात, सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी बदलत जातात, जे कदाचित बाहेरचं आवरण आहे. पण ते फिलिंग म्हणून लहानपणापासून आत्तापर्यंत असं काय गोष्ट आहे जी तुमच्यासाठी ते घर आहे? आय थिंक पीपल अँड रिलेशनशिप्स म्हणजे त्यामुळे घर बनतं असं मला वाटतं, की जे लोक असतात त्यांच्याबरोबर असले तुमचे रिलेशन्स म्हणा किंवा ज्या पद्धतीने तुम्ही एकत्र राहता, कधी कधी डिसअग्री करता, पण तो फील कायम राहतो. म्हणजे अगदी लहानपणापासून आमची मोठी फॅमिली होती, 5 ब्रदर्स 2 सिस्टर्स. एवढ्या मोठ्या फॅमिलीतनं जाऊन त्यावेळेची लहान भावंडांची त्यावेळेची रिलेशनशिप, मग मोठे होऊन मग थोडी न्यूक्लिअर फॅमिली झाली. ह्या सगळ्यातनं एकच तो धागा आहे की, आणि ऑफकोर्स द सेकंड थिंग मला वाटेल की इज फूड. म्हणजे ज्या पद्धतीचं फूड वी ऑलवेज, ॲटलिस्ट आय ऑलवेज लुक फॉरवर्ड टू घरी केलेलं फूड. म्हणजे मला असं कोणी विचारलं कुठलं अन्न आवड, मी म्हणतो घरी केलेलंच फूड. काय आवडतं तुम्हाला? पोळी भाजी भाकरी. एकदम सिम्पल फूडच मला आवडतं आणि त्याच्यासारखा आनंद मी बाकी कशामध्ये घेतच नाही. इतकं मला आवडतं या टाईपचं खाणं. वाव. आपण आणि आता घरात बसलोय, घराबद्दल बोलतोय, तर असा कुठला अ, तुमच्या घरातला कोपरा आहे जो तुम्हाला आवडतो आणि ती स्पेस, ती तुमची स्पेस, म्हणजे तुम्ही आता आत चक्कर मारताना सुद्धा दाखवलं, की ती एक खुर्ची आहे, ती तुमची फार लाडकी खुर्ची हो. आहे. तुमच्यासाठी ती स्पेस किती महत्त्वाची आणि ती का मॅटर करते? म्हणजे मी एवढ्यासाठी विचारतोय कारण तुमचं रुटीन कदाचित फार पॅक्ड असू शकतं. सतत एमर्जन्सीचे कॉल्स येण्याची शक्यता असू शकते. सतत ऑन टोज, सतत काम करताना घरी आल्यानंतर ती जागा किती मॅटर करते तुमच्यासाठी? प्रचंड. आय थिंक ते 1 ते 20 मिनिटं ते माझं विश्व असतं, की त्या रूमवर जाऊन रिक्लाईन व्हायचं. एकही स्नायू हलवायचा नाही, असं माझं प्रिन्सिपल असतं. आणि त्यावेळेला मग मी काही मी झोपेन किंवा नाही झोपेन, इट डझंट मॅटर. पण तो पिरियड असा असतो, की ज्याच्यामध्ये फुल्ली फिजिकल अँड मेंटल एक प्रकारचं रिलॅक्सेशन येतं. आणि इतकं मला आश्चर्य वाटतं, की मी जवळजवळ 12 तास काम करून खूप दमून आलेलो असतो. पण त्या 15-20 मिनिटानंतर मी पूर्ण नॉर्मल होऊन परत 12 तास काम करेन एवढा उत्साह माझ्यामध्ये येतो. म्हणजे वॉव! दॅट स्पेस हॅज समथिंग डिफरंट. म्हणजे नॉट जस्ट द फिजिकल आस्पेक्ट ऑफ इट, पण व्हायब्रेशन्स वगैरे असं म्हणतात. माझा काही विश्वास नाही त्यावर, पण कदाचित तसं असेल असं वाटतं. आणि तुमचा युजुअली दिवस कसा असतो? म्हणजे कारण आम्हाला जे काही डॉक्टरांबद्दल माहिती आहे, ते म्हणजे अच्छा डॉक्टर मग रोज म्हणजे तुम्हाला रोज ऑपरेशन करावे लागतात का? तुमचा दिवस कसा असतो? किती वाजता सुरू होतो? तुम्ही किती वाजता झोपता? आणि हे खरं विचारण्यासाठीचं हेही कारण म्हणजे प्रत्येक वेळेस डॉक्टर्सना आम्हाला सूचना देत असतात, की इतक्या वाजता उठा बरं का, इतक्या वाजता झोपा बरं. हे खा, हे नका करू. मला खरंच माहीत करून घ्यायचं डॉक्टरांचं पण तसं असतं का रुटीन? नाही, नाही. म्हणजे माझं रुटीन अक्षरशः घड्याळाने बांधलेलं आहे आणि मिनिट टू मिनिटचा हिशेब असतो. म्हणजे आमचे असिस्टंट जेव्हा पोचतात हॉस्पिटलमध्ये, तेव्हा मला कळतात, की आता मी पोचलेलो आहे किंवा पोचलेली आहे. तर मी 8:41, 8:56 असा मेसेज देतो त्यांना फक्त, की anyway, सुरुवात मग 5:20ला माझा आला मस्त. त्यानंतर तयार होऊन जिमला मी साधारण 6:05ला पोचतो. इथनं अबाउट 10 मिनिटाचा ड्राईव्ह आहे तो. मग तिकडनं जिम करून वैशालीवर यायला लागतं मला. रोज? हो, म्हणजे 3 डेज मिनिमम, त्यापेक्षा जास्त पण होऊ शकतं. मी 25 वर्ष बॅडमिंटन खेळलो पूर्वी अच्छा. आणि मग ठराविक वेळानंतर ते बंद करायला लागलं बिकॉज ऑफ एज. हं. तर तो ग्रुप बॅडमिंटन खेळून तिथे येतो आणि मी जिम करून तिथे जातो. बापरे! आणि मग जी काही पुढची 15-20 मिनिटं असतात ते नुसता कल्ला असतो तिथे. मग एकमेकांना कसं खाली पाडायचं आणि ऑफकोर्स त्या पाडण्यामध्येच उचलत असतो आम्ही एकमेकांना. सो मीच असं म्हणेन की तुमचे प्रिन्सिपल्स आहेत की डाएट, एक्सरसाइज अँड स्ट्रेस मॅनेजमेंट. तर सकाळी 6 ते 7:30 मध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट वगैरे सगळं होऊन जातं. कारण मित्र भेटतात, वैशालीसारख्या जागी जातो, जितकी इतके वर्ष जातो आम्ही, हं. तिथली कॉफी घेतली किती वर्ष जाते. जाताय तुम्ही वैशालीत? आय थिंक 40 वर्ष तरी जात असेल मला बापरे! वाटतं. 40 वर्ष हो. तुम्ही
जवळपास प्रॅक्टिकली प्रत्येक दिवसाआड. येस. आणि ते आम्ही आमच्या सगळ्या मुली वगैरे वैशालीत जाऊन जाऊनच वाढलेल्या आहेत. ते आता बाहेर गावून येतात तर इकडनं पोचल्यावरती पहिला स्टॉप वैशाली आणि मग घरी असं येणार आहेत त्या आता. त्यामुळे तिथलं काही फूड असा भाग नाहीये, पण इट इज द माहोल किंवा या प्रकारे लोक बसतात, आम्ही गप्पा मारतो, कॉफी, हे सगळं असतं. पण त्यानंतर असा मी एकदम ताजातवाना होऊन येतो. मग 7:30 म्हणजे 7:30लाच ब्रेकफास्ट असतो माझा. आणि ऑफकोर्स त्याला दे रिस्पॉन्ड दॅट वे की 7:30ला मला लागतं म्हणजे सगळी तयारी असते. आणि मी म्हणलं तसं की 8:45-9ला मी रुबी हॉलमध्ये पोचतो. तिथून ते 5:30 पर्यंत जे होतं ते कोणीतरी अनुभवायला पाहिजे असं मला वाटतं. मला असं नाही वाटतं की लोकांना कार्डिओलॉजिस्टचं बाकी सगळं दिसतं की बाबा नाव, पैसा, कीर्ती, गाडी असं दिसतं. पण त्या वेळामध्ये जे काही आमचं होतं ते कोणीतरी आमच्याबरोबर येऊन बघावं असं मला वाटतं. मिनिट टू मिनिट असं चॉक ब्लॉक ते असतं. प्रत्येक डिसिजन हा जीवनमरणाचा असू शकतो, म्हणजे असतोच नाही. पण त्या फॅमिलीला काउन्सिल करणं किंवा अँजिओप्लास्टी करतो आम्ही, तर ॲटलिस्ट काही 2-3 अँजिओप्लास्टी रोज असतात. म्हणजे मी एका पिरॅमिडच्या अपेक्सला बसलेलो असतो आणि खाली सगळ्या टीम्स आहेत. कोणी एको करतं, कोणी स्ट्रेस टेस्ट करतं, कोणी अँजिओग्राफी करतं आणि त्या सगळीकडे जाऊन मला टच करायला लागतं. ॲटलिस्ट पेशंटला एका शब्दाने सांगायला लागतं की चांगलं आहे, वाईट आहे, आपण हे करू. आणि ते म्हणजे एक प्रकारचं वॉर फ्रंट सारखं चालतं, पण ते कळतच नाही. इतकं ते असं फ्लोमध्ये जातो माणूस, एक ट्रान्समध्ये असल्यासारखं असतं. म्हणजे ते कधी कधी घरचे लोक येतात हॉस्पिटलला, ते सुद्धा नुसतं असं असं करून निघून जातात. इतकं ते लुक आफ्टर माय टाईम बरं मी. आणि सगळी टीम पण तशीच काम करते, बरोबर सरांच्या वेळेप्रमाणे ॲडजस्ट व्हावं सगळं. आणि असं होतंच ते की खूप लोक 3-3, 4-4 तास बाहेर बसून एकदम पिकलेले असतात. आणि मग प्रत्येक जण म्हणतो की बाहेर जाताना तो एकदम शांत होऊन येतो माणूस. म्हणजे माझ्याकडे आला आणि बाहेर जाताना, कारण तो एकदम माणूस आत आला आणि दार लागलं की मग तो त्याचा वेळ असतो. ह्याबद्दल मी खूप कॉन्शियस आहे. कधीही पेशंटला असं वाटत नाही की मी घाईत आहे किंवा मला उठून जायचं आहे किंवा आता बास झालं नवा किती विचारतो, असं कधी होत नाही. सो तो फिलिंग मला वाटतं पेशंटना खूप आवडतो माझा, की लिसनिंग टू देम अँड गिविंग देम टाईम. पण ते माझं तेवढंच एन्जॉयमेंट असतं. म्हणजे ते तो फील जो असतो दिवसभर चालला तेवढंच मी थकून जातो मी, पण तरी त्यातली एन्जॉयमेंट खूप वेगळी असते. मग घरी आल्यानंतर ऑनलाईन कन्सल्टेशन, 5 पेशंट ऑनलाईन. ते काय झालं, कोरोना काळामध्ये सुरुवात झाली त्याची. त्यावेळेला लोकांना सडनली कळलं की ऑनलाईन होऊ शकतं. बरोबर. आता काय म्हणतात लोक 85 वर्षाचे आजोबा आहेत, त्यांना आणण्यापेक्षा ऑनलाईन करू. मग ते आम्ही सगळं बरोबर गणित बसवलंय, कसं ऑनलाईन चांगलं होऊ शकेल विदाऊट मिसिंग एनिथिंग. आणि लोकांना प्रिस्क्रिप्शन त्यांच्या ईमेलनी जातात. 7ला मी कम्प्लिटली फ्री होतो, म्हणजे मला काही करायचं नसतं. त्यानंतर मी खूप वेळा शब्द वापरतो की माझं आय एम पॅम्पर्ड ॲट होम. म्हणजे सगळं मला जसं पाहिजे तसं मिळतं. मला हव्या त्या गोष्टी ठराविक ठिकाणीच ठेवलेल्या असतात, त्या वेळेला ते अवेलेबल होतात. 8ला म्हणजे 8लाच जेवायला आम्ही बसतो एकत्र आणि मग थोड्या वेळ टी व्ही असं करून बाय 9:30 मी बेडमध्ये असतो. झोपायला कदाचित 10-10:15 होतात. टी व्हीवरचे काही ठराविक प्रोग्राम मी बघतो. नेटफ्लिक्स नाही, ॲमेझॉन नाही, कारण मी खरं तर टी व्ही ॲडिक्ट आहे भयंकर. मी बघायला लागलो तर 12-12 तास बघू शकतो. त्यामुळे मी ते आणतच नाही माझ्यासमोर. फक्त साधे टी व्हीचे जे असतात किंवा न्यूज चॅनल पाहिला, हास्यजत्रा पाहिली, ह्या सगळ्या गोष्टी बघतो मी, ज्या वरवरच्या असतात त्या. आणि मग काही नाही, रात्रभर आय स्लीप फेअरली वेल. आणि हे चालतं मंडे टू फ्रायडे. सॅटर्डेला आम्ही सुट्टी असते माझी, म्हणजे फक्त राऊंड घेणं वगैरे असं. आणि बऱ्याच वेळेला मला सॅटर्डेला पुण्याबाहेर जायला लागतं. पेशंट्सला बघायला कधीच जात नाही. बहुतेक वेळेला लेक्चर्स, लोकांकडे हे प्रोग्राम असतात, कोणाचं रोटरीचं इन्स्टॉलेशन असतं, हे सगळ्या गोष्टी ते होतात. मग संडेला सगळ्यात फेवरेट गोष्ट म्हणजे काही न करणे. डुईंग नथिंग हा माझा फेवरेट दिवस असतो. नुसतं पडायचं, लेझिंग अराउंड, मग छोट्या छोट्या गोष्टी करणं. टू डूवरती खूप भर असतो. टू डू नेक्स्ट वीक हे तयार करण्यामध्ये माझा एक जवळ अर्धा तास जातो. त्याच्या प्रायोरिटीज लावायच्या, टायमिंग लावायचं.
मोबाईलमधलं शेड्युलिंग इतकं स्ट्रॉंग असतं माझं की अर्ध्या अर्ध्या तासाचं लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये सगळं. सो असं खूप टाईम बाउंड आहे, पण ते टाईम बाउंड आहे म्हणूनच ते सगळं मॅनेज होतं आणि ते मॅनेज झाल्याचंच समाधान पूर्णपणे वेगळं असतं. ते मोबाईलमध्ये असतं ना, मार्क कम्प्लिटेड. तर 100 99 गोष्टी माझे मार्क कम्प्लिटेड असतात. कधीतरी एखादाच लाल स्क्वेअर येतो की जे आय कुड नॉट कम्प्लीट म्हणून. सो असं एकदम, त्यामुळे माझ्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना हे माहिती असतं की घड्याळाप्रमाणेच चालणारा माणूस आहे. सो तुम्ही आता सांगत होता की कसं तुमच्यासाठी ते रुटीन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे स्पेसिफिकली आता आमची जनरेशन खूप लोक स्ट्रगल करतात ते रुटीन फॉलो करायला. म्हणजे खूप म्हणजे जवळपास सगळेच जण स्ट्रगल करतात. लेट मी रिफ्रेज. ते रुटीनची शिस्त का इम्पॉर्टंट आहे? कारण हे खूप क्वचित म्हणजे हे ना मी कायम सांगणारे लोक फार पाहिलेत, की तुमचं हे रुटीन असलं पाहिजे. असं फॉलो करणारी लोकं फार कमी पाहिलेत. आणि आता कारण आपण बसून गप्पा मारतोय. मला जेन्युइनली समजून घ्यायचं ते रुटीन का मॅटर करतं आणि काय होतं त्या रुटीनमुळे? बेसिकली आपण सगळेजण सर्व प्रकारे बिझी असतो. म्हणजे एक नाही 100 गोष्टी सगळ्यांनाच करायच्या असतात. वेदर इट इज अ हाऊसवाईफ असो, कोणी असो, सगळ्यांना रुटीन असतं. तर तुम्हाला जर मल्टीटास्किंग हा शब्द आपण बऱ्याच वेळेला येतो की खूप टास्क आहेत दिवसामध्ये. तर ॲक्च्युली तो शब्द सिरियल युनिटास्किंग असा हवा. अच्छा. म्हणजे आपल्या ब्रेनला मल्टीटास्किंगला नसतंच, वायरिंगच नसतं. म्हणजे हं. आपला ब्रेन एका वेळेला एकच गोष्ट करू शकतो. पण मग ती गोष्ट करायला तुम्हाला जर फुल्ली कॉन्सन्ट्रेट करून तुम्ही केली, तर मग ती जास्त एफिशियंटली होते आणि मग तुम्ही त्या टाईम फ्रेममध्ये 7-8 गोष्टी करू शकता. तर ती सिरियल युनिटास्किंग तुम्हाला जर करायचं असेल, तर ती सिरीज लावणं खूप महत्त्वाचं असतं. मग ती प्रायोरिटी बेस्डवरती तुमच्या टायमिंग प्रमाणे लावली, तरच ते टास्क तुमचे कंप्लीट होतात. म्हणजे तुमचा जो व्हॉल्यूम ऑफ वर्क आहे किंवा जे टास्क तुम्हाला दिवसभर करायचे आहेत, ते तुम्ही ठराविक पद्धतीने रुटीननी केले नाही तर मग हॅफॅझार्ड होतं. मग कधी ह्याच्यात वेळ जातो, त्याच्यात वेळ जातो, कोणी आलंच नाही, कोणी याच्यामध्ये. तर एकतर तुमची एफिशियन्सी भयंकर वाढते. तुम्हाला जे सो कॉल्ड मल्टीटास्किंग आहे या सिरियल युनिटास्किंगमुळे चांगलं होतं. मला असं वाटतं की सो कॉल्ड रुटीन हा शब्द ज्याला एक मध्यमवर्गीयपणा लावलेला आहे लोकांनी, तो चुकीचा आहे असं मला वाटतं. की 100 80 लोक हे मिडल क्लास असतात किंवा मिडल क्लास मेंटॅलिटीचे असतात. तर ते 80 लोक रुटीन पाळतात, मुलांना शाळेत पाठवतात, आपले टॅक्सेस भरतात, हे सगळं रुटीन करतात, गेट मॅरिड, हॅव अ फॅमिली, म्हणून सोसायटी चालू असते. 10% लोक गुंड असतात की जे निगेटिव्ह सोसायटीतले असतात आणि मग 10% लोक प्राईम मिनिस्टर असतात, अदानी अंबानी असतात किंवा एक्स्ट्राऑर्डिनरी ब्रिलियंट लोक. तर त्या लोकांचं काम वेगळं आहे. 10% लोकांचं जे करायचं ते करतातच. पण 80% लोक जेव्हा हे रुटीन पाळतात, लोकलनी कामावर जातात, परत येतात, त्याच्यामुळे सोसायटीचं फॅब्रिक टिकून राहतं. ए मॅन गेट्स ए वुमन मोस्ट ऑफ द टाइम्स. चिल्ड्रन गेट द पेरेंट्स, की पेरेंट्सना सांभाळलं जातं. हे सगळं फॅमिली स्ट्रक्चर, हे सगळं रुटीनवरती अवलंबून आहे. यू ब्रेक द रुटीन आणि मग सगळ्याला कोलॅप्स. मग आपण बघतो ना अशा ब्रोकन फॅमिलीज म्हणा किंवा हे म्हणा की माणूस तेवढा वेळच देऊ शकत नाही इतरांना किंवा फॅमिलीला. म्हणून मला वाटतं रुटीन एफिशियन्सी वाढवतं आणि इट मेंटेन्स द फॅब्रिक ऑफ द सोसायटी. त्याला असं म्हणतात की इट इज अ डिस्गाईज मॅजिक आहे ते रुटीन. म्हणजे इट इज मंडेन वाटतं आपल्याला असं ते कंटाळवाणं त्याच्यावर. वाटतं. हां, आणि त्याला आपण थोडंसं इन्फिरियर समजतो की एवढं काय रुटीन आहे. रुटीन तसं नाही, रुटीनला प्रचंड महत्त्व आहे. म्हणजे त्याच्यातनंच सगळ्या गोष्टी होत असतात. बापरे! एक वेगळाच अश्युरन्स मिळाला असेल सगळ्याच लोकांना, ज्या लोकांना रुटीन कंटाळवाणं वाटतं, की रोज-रोज तेच-तेच करतोय किंवा रोज-रोज तेच-तेच काय करायचं हे जे वाटतं त्याचं मला वाटतं याच्यापेक्षा चांगलं उत्तर असू शकत नाही. आपण कॉफी पितोय आता सर. तुम्ही कॉफी पर्सन आहात की चहा पर्सन आहात? कॉफी. कॉफी. आणि कशी आवडते तुम्हाला तुमची कॉफी? मला ॲक्च्युली स्ट्रॉंग विथ शुगर कॉफी आवडते. पण आता दूध शुगर, घालून? हां, दूध वाढतं. पण जास्त कॉफी म्हणजे लेस दूध. पण
आता शुगर मी अवॉइड करतो. सकाळची एक कॉफी मी तशी असते माझी स्ट्रॉंग विथ जी वैशालीत घेतो ती अशी असते प्रॉपर, म्हणजे तिथे कॉम्प्रोमाइज काय नाही. पण दिवसभर मग दूध आणि साखर अवॉइड करायचं हेल्थ म्हणून, किंवा आपण सगळ्या भारतीयांनी आपण डायबेटिक आहोत असं समजूनच वागायला पाहिजे. आपण असलो किंवा नसलो आणि कितीही वयाचे असलो तरी. मग त्या माझ्या प्रिन्सिपलमध्ये दूध आणि साखर नसतं. त्यामुळे मग आय लाईक ब्लॅक कॉफी, आणि ब्लॅक कॉफी मी खूप आनंदाने पितो. मला चांगली टेस्ट त्याची डेव्हलप झाली. पण ती ठराविक पद्धतीनेच लागते, मला स्ट्रॉंगच लागते वगैरे वगैरे. थोडेसे स्पेसिफिकेशन किंवा हे आहेतच माझे नखरे, म्हणजे नखरे आहेतच. आता तुम्ही बोलताना प्रिन्सिपल हा शब्द वापरला. प्रिन्सिपल, मोरल्स, व्हॅल्यूज, आम्ही कदाचित ते शाळेत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे सारखे पेपर असायचे, किंवा मग काहीतरी पुस्तकं किंवा कुठले तरी कोट्स याच्यातनं ऐकलेले शब्द असतात. ज्यावेळेस तुम्ही प्रिन्सिपल्स, मोरल्स, व्हॅल्यू हे म्हणता, त्यावेळेस ते तुमच्यासाठी काय आहे? व्हॉट आर दे रिली? म्हणजे मला जर हे समजून घ्यायचं असेल की व्हॉट आर प्रिन्सिपल्स, व्हॉट आर मोरल्स, व्हॉट आर व्हॅल्यूज, तर ते काय आहेत आणि का मॅटर करतात ते? मला तर वाटतं याच्यात काही पाप पुण्य ही कल्पना अजिबात नाहीये माझ्या मते. ती कोणी वरनं डिसाईड करत नाही, ह्यानी पाप केलं, याला पुढच्या जन्मी पाल बनवूयात, असं कोणी ठरवत असेल वर असं काही शक्यताच नाहीये ती. पण मग सगळ्या ह्या गोष्टी, आता मी असं म्हणतो की नेहमी खरं बोलावं तर देवाला आवडतं, असं आम्हाला शाळेमध्ये लिहून घ्यायचं, की त्यामुळे मी शुद्ध लेखन म्हणून किंवा हस्ताक्षर म्हणून. तर मग त्याचा विचार केला मी, खरं देवाला आवडतं म्हणून खरं बोलायचं का आपल्यालाच खरं बोलायचं म्हणून खरं बोलायचं, असा प्रश्न येतो. तर मला वाटतं हे सगळं जे आहे ना व्हॅल्यूज, की सपोज मी म्हटलं की मी 2 वाजता येतो, तर 2 वाजता तिथे जाणं इज मोर फॉर द सोसायटी. त्यातनं तुम्हाला पुण्य मिळतं, देवत्व मिळतं असं काही नाही. व्हॅल्यूज म्हणा किंवा एखाद्याला न फसवणं, हे फक्त त्या दोघांच्या किंवा त्या सोसायटीच्या चालण्यासाठी म्हणून महत्त्वाचं असतं. आता सगळे व्हॅल्यूलेस असतात आणि सगळे फसवायला लागले, तर मग काय होतं आपल्याला माहिती आहे तसं. म्हणजे फक्त ही व्हॅल्यूज म्हणा, मॉरल्स, किंवा आता 2 लोकांच्या रिलेशनशिपमधलं आपण म्हणतो की मॉरॅलिटी राहिली नाही, हा बाहेर खाली झाला किंवा हिचं बाईचं लक्ष नाही, असं दॅट इज ऑल बिकॉज ते दोघांनी एकमेकांना आपलं दिलेलं नाही आहे सर्वत्व किंवा व्हॅल्यूज किंवा मॉरॅलिटी किंवा, तर मग ह्याच्यामुळे त्यांचं रिलेशनशिप बिघडू शकतं. तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज किंवा हे जे आहे ते परत मी तिथंच येतो की सोसायटी नीट चालावी म्हणून असलेल्या व्हॅल्यू. समजा मी एकटा हिमालयात जाऊन राहिलो, तर मी का खरं बोलेन, मी का व्हॅल्यूज मॉरल्स पाळेन, काही संबंधच नाही, आय एम ऑन माय ओन किंवा. पण जेव्हा मला सोसायटीमध्ये राहायचं आहे, त्या सोसायटीतनं बाहेर पडून एक सोसायटी चांगली व्हायला पाहिजे, पुढे तुम्ही जायला पाहिजे किंवा चांगल्या गोष्टी राहायला पाहिजेत, ह्याच्यासाठी हे फक्त आहे. त्याच्यामध्ये डिव्हायनिटी अजिबात नाही. इट इज जस्ट प्लेन सिम्पल चांगलं एकमेकांना राहावं. मी मगाशी दिलं एक्झाम्पल तेच, मी तुला मंथ एंडला 2 लाख रुपये परत करीन. आता तो परत न करणारा माणूस असतो, तो त्या पुढच्या माणसावर तो फुलीच मारून टाकतो. सो दॅट इज वाय इट इज इम्पॉर्टंट. इट इज सिम्पलर देन वी थिंक. असं एक प्रकारची जबाबदारी. म्हणजे खूप वेळा असं मला वाटतं की जसं आपण म्हणतो की इंटेलिजंट क्वेश्चंट असतो किंवा इमोशनल क्वेश्चन लोक बोलतात, अजून कुठला तरी एक क्वेश्चन आहे, तसं मी तर म्हणेन की जबाबदारीचा क्वेश्चन आपल्याला पाहिजे, की कुठली जबाबदारी, म्हणजे मग ती माझ्या प्रोफेशन प्रती असो, फॅमिली प्रती असो, मित्रांप्रती असो, ती एक जबाबदारीची मी जर माझ्या ह्याच्यामध्ये क्वेश्चन डेव्हलप केला, तर मग आपोआप व्हॅल्यूज येतात, आपोआप मॉरल्स येतात, आपोआप प्रिन्सिपल येतात, आणि ते तेवढा विचार न करता पाळले जातात, कारण दॅट रिलेशनशिप ऑर दॅट थिंग हॅज टू फंक्शन. म्हणून त्याचं महत्त्व आहे. आय वॉन्ट टू मेक इट एकदम डाऊन टू सिम्पल करून टाकायचं त्याला. जेवढं तुम्ही त्याला डिव्हाइन करता, देवत्व लावता किंवा तुझं पाप पुण्य असं लावतात, तेवढं नवीन पिढीचं त्याच्यावरनं लक्ष कमी होतं. कारण ते पटत नाही ना, असं काय पाप पुण्य असं कोणाला आता वाटतच नाही. त्यामुळे इट हॅज टू बी टॉट दॅट वे इन स्कूल ऑल्सो. हेच फक्त तुमचं पूर्ण आपण मनुष्य एक
सोशल ॲनिमल आहोत, तर आपली सोसायटी चांगली राहण्यासाठी आपल्याला हे पाळणं आणि ती जबाबदारीचा क्वेश्चन तुम्ही डेव्हलप करणं म्हणजेच प्रिन्सिपल पाळणं हे पण मेक सेन्स. म्हणजे ज्यावेळेस आपण ते इतकं सोपं करून बघण्याचा प्रयत्न करतो, की मी रोज सकाळी उठल्यानंतर काय करतो, तर पहिल्यांदा ब्रश करतो. हे माझ्यासाठी जितकं सवयीचं आहे, तितकं कदाचित ती वेळ पाळणं असलं पाहिजे किंवा ती जबाबदारी स्वीकारणं असलं पाहिजे. तर ते केलं आणि जाईल. ते स्वतःसाठी नसेल, हं. ते त्या सिच्युएशनसाठी असेल, त्या माणसासाठी असेल, तुम्ही ज्याकडे गेस्ट म्हणून जाणार आहेत त्यांच्यासाठी असेल. हं. पण ते वर्क करण्याची जी तुमची जबाबदारी आहे ती पाळण्यासाठी या गोष्टी झाल्या पाहिजेत. व्हेरी इंटरेस्टिंग. सर, आणखीन एक आत्ता तुम्ही बोलता शाळेचा उल्लेख केलात. तुम्ही म्हणजे सरांची आणि माझी एक मला सरांसोबत एक गोष्ट कॉमन सापडली आहे, ते म्हणजे आम्ही दोघं सेम शाळेत गेलो होतो. मॉडर्न हायस्कूलमध्ये सर होते आणि मी सुद्धा मॉडर्न हायस्कूलमध्ये शिकलोय. तर शाळेतले जगदीश हिरेमठ कसे होते, असं जर शाळेतल्या बाईंनी किंवा सरांनी त्यावेळेसच्या किंवा त्यावेळेसचा कुठला तुमच्या वर्गमित्राने जर तुम्हाला एक्सप्लेन केलं असतं, तर कसं केलं असतं? तर आत्ता जे आहे ना त्यातला एक शब्दही वेगळा झाला नसता. मी असाच होतो लहानपणापासून, अगदी पहिलीपासून मी असाच आहे. बरं. आय एम डिसिप्लिन्ड, आय एम टाईम बाउंड. मी आपोआप जबाबदारीचं एक माझ्यामध्ये हे आहे, स्पाईन आहे आणि हे सगळं मी तेव्हापासूनच करत आहे. आमच्या घरामध्ये 7 वाजता म्हणजे 7 वाजताच अभ्यासाला बसायचं. 6 मुलं वेगळ्या वयाची 6 वाजता अभ्यासाला बसलेलं असेल. 7 वाजता मी उठायचो बिंग द यंगेस्ट आणि मग बाकीचे ते 90 मिनिटांनी उठायचे. त्या राहिलेल्या 30 मिनिटामध्ये त्यांना केळी, द्राक्ष नेऊन देण्याचं काम माझं असायचं. अशा एका वातावरणातनं मी बाहेर आलोय किंवा प्रॉबब्ली आय वॉज बॉर्न दॅट वे ऑल्सो. पण मी अगदी सेम होतो त्यावेळेला, काही पण फरक नव्हता त्याचा. आता मी कसं जास्त वाचून, ऐकून आणि लोकांचं हे ऐकून मग प्रॉब्ली त्याच्यात रिफाईनमेंट आली असेल. काय चुका होतात ते आपल्याला कळत असेल किंवा एक वेळ अशी होती की मी कोणी वेळ पाळली नाही तर चिडचिड करणार किंवा लोकांना ते मूर्ख आहे, ते जमत नाही, असं युसलेस आहे. त्यातनं आता मी पूर्ण बाहेर पडलो की समोरचा माणूस कसा असेल हा त्याचा प्रेरोगेटिव्ह आहे. आय डोंट हॅव टू इन्फ्लुअन्स हिम. तो इन्फ्लुअन्स झाला तर गोष्ट वेगळी, पण त्याच्या स्वभावावरती माझा हक्क नाही आहे. हे आता मला माहिती आहे. त्यामुळे आय एम ॲट पीस विथ एव्हरीथिंग. सर, आपण मगाशी पण गप्पा मारत होतो ना, तर तुम्ही मित्रांबद्दल सांगत होतात आणि वेगवेगळ्या गोष्टींबद्दल सांगत होता आणि परत तुम्ही त्या ह्युमन रिलेशनशिप्स, माणसं यांच्याबद्दल बोलत होतात. तर तुमच्यासाठी तुमच्या आजूबाजूला असलेली माणसं किती महत्त्वाची आहेत आणि का महत्त्वाची आहेत? अतिशय महत्त्वाचे आहेत. ऑफकोर्स दॅट इज माय टॉप प्रायोरिटी असं मला तरी वाटतं, की पूर्ण जे आपलं एक्झिस्टन्स आहे त्याच्यामध्ये माणूस एकटा तर असतो, तो आपल्यासाठी स्वतःसाठी करतच असतो. पण हे सगळे तुमच्या भोवतीचं विश्व तुम्ही जे निर्माण करता किंवा जे तुम्हाला इनपुट्स देतात, तुम्ही त्यांना इनपुट्स देतात, त्यांनी आय थिंक जे सिम्बायोसिस होतं ते फार महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते किंवा जेव्हा गोष्टी निगेटिव्ह होतात त्यावेळेला ह्या सगळ्या लोकांची प्रचंड मदत होते. आणि अजून एक खूप महत्त्वाचं म्हणजे सपोज मला आज काहीतरी चांगली गोष्ट घडली तर ज्याला मी पहिला फोन करतो तो माझा सगळ्यात चांगला मित्र असतो. मी जो माझी आनंदाची बातमी कुठली जेलसीची टिंज न ठेवता ऐकू शकेल आणि रिस्पॉन्ड करेल तो. तर अशी जर तुमच्या अवतीभोवती माणसं असली तर तुमचं ओव्हरऑल सगळं चांगलं होतं. मग हा एक फॅमिली फ्रेंड्स हा इमोशनल कोअर ग्रुप झाला. मग त्याच्या पलीकडचं मग आपण सोशल ग्रुप म्हणजे जेवढ्या लोकांशी आपण कॉन्टॅक्टमध्ये येऊ तेवढं ओव्हरऑल तुमचं सगळंच बरोबर होत जातं असं म्हणून. तुमच्यासाठी फ्रेंडशिप किती इम्पॉर्टंट आहे ती आणि व्हॉट इज दॅट फ्रेंडशिप फॉर यू? म्हणजे जसं तुम्ही म्हटलात की मला एखादी माझ्याकडे चांगली बातमी आहे आणि मला ती फोन करून ज्या मित्राला मला सांगावीशी वाटते तो माझा चांगला मित्र आहे. पण व्हॉट इज अ फ्रेंडशिप फॉर यू? म्हणजे कारण काही लोकांसाठी कसं की काय माझ्या अवघड प्रसंगात, माझ्या कठीण प्रसंगात माझ्यासोबत असेल तो
ज्या काही चुकीच्या गोष्टी करायच्या त्यात साथ देईल तो माझा मित्र, मला गरज पडेल तो त्यावेळेस पैसे देईल तो माझा मित्र. असं खूप प्रत्येकाचे वेगवेगळे अपेक्षा असतात मित्रांकडनं. व्हॉट इज फ्रेंडशिप फॉर यू? कॉमन वाक्य आहे की फ्रेंड्स आर सीन पार्टनर्स, पण मला तसं नाही म्हणायचं आहे की जस्ट एक्झिस्टिंग टुगेदर. म्हणजे हा खूप महत्त्वाचा आहे की आपल्या थॉट्समध्ये, कम्युनिकेशनमध्ये किंवा आपल्या भेटण्यामध्ये जे आपण एकमेकांशी शेअर करत राहतो, दॅट इज फ्रेंडशिप. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जजमेंट नाही, की काहीच नाही. तू जसा आहेस तसा किंवा मी जसा आहे तसा, हे जेव्हा येतं त्यावेळेला खरी फ्रेंडशिप सुरू होते. की मग त्याच्यामध्ये चूक बरोबर ही भावनाच नाही, आपण एकत्र आहोत आणि आहोत, हीच भावना त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट. अँड सेम इज ट्रू फॉर फॅमिली मेंबर्स म्हणा किंवा क्लोज ग्रुप म्हणा, किंवा आता समजा आमची प्रोफेशनल टीम आहे त्याच्यामधले लोक म्हणा. या प्रकारचं जेव्हा तुमचं डेव्हलप होतं रिलेशनशिप, की नो जजमेंट, जसं आहे तसं, ते मग सगळ्यात सुखावं असतं ॲक्च्युली. देन यू रीच असे एक पीसफुल लेवलला जाता तुम्ही. आणि तसं होण्यासाठी म्हणून कन्सिस्टन्सी लागते. म्हणजे तुम्हाला वारंवार या गोष्टी करत राहायला लागतात. सुरुवातीला कोणालाच जमत नाही ते, कारण शेवटी राग येणार, ह्याचं चुकलं, तू असं केलं, तू असाच आहे, हे सगळं होतंच सुरुवातीला प्रॉब्ली. पण जसं बॉन्डिंग वाढत जातं, जसं एकमेकांचं सहवास वाढत जातो, तसं ती त्या लेवलवरती फिलिंग जाते की आहे, सुकून आहे, की आहे तसं. दॅट इज मस्ट इम्पॉर्टंट. तर तुम्हाला राग येतो? येतो ना. काय करता तुम्ही राग आल्यावर? नाही करत मी काही ॲक्च्युली. मग माझं एक फेमस वाक्य आहे, चला मोजू 10. म्हणजे काही पण, म्हणजे इवन माझी टॅगलाईन ह्याच्यावरती असंच आहे, नो रिॲक्शन्स ओनली रिस्पॉन्सेस. म्हणजे जरी राग आला तरी ब्लर्ट आउट करायचं नाही. यू स्पेंड टाईम, आतमध्ये जिरू दे, आणि मग 10 मोजल्यानंतर फिगरेटिव्हली तुम्ही त्याच्यावरती वेळ घालवल्यानंतर जर तुम्हाला रिस्पॉन्स आहे, मग तो कसा व्यक्त करायचा हा पण इम्पॉर्टंट भाग असतो त्याच्यामधला. पण आहे, राग आल्यानंतर तो रिस्पॉन्स देऊन व्यक्त करण्याची माझी क्षमता आहे. मी लोकांना त्रास देऊ शकतो काहीतरी बोलून किंवा असं म्हणून, पण ते सगळं एक रिस्पॉन्स म्हणून, रिॲक्शन म्हणून अरेला कार्य कधीच करणार नाही असं. पण मला वाटतं ती रिॲक्शनची गरजच पडत नसेल. म्हणजे भीतीच वाटते तुमच्याकडे पहिल्यांदा बघून, त्याच्यामुळे कदाचित तो वेळ येत नसेल. पण तुम्ही कायम म्हणजे ज्यावेळेस राग म्हणताय, तुम्ही इमोशन्स मॅनेज करण्याच्या बाबतीत ज्यावेळेस बोलताय, तुम्ही कायम असेच होता की तुम्ही ते यू लर्न्ड इट हार्ड वे? कारण आपण असतोच ना, म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यात खूप वेगवेगळी माणसं असतो. मग काही एक्सपिरियन्सेस मिळतात आपल्याला, काही अनुभव मिळतात आणि आपण त्यातनं शिकत जातो आणि स्वतःला बदलत जातो. तर तुम्ही कायमच इमोशनली मॅनेज करणारे स्वतःला तसे या पद्धतीने होतात, की मग तुम्ही स्वतःला प्रायोरिटाईज करायला लागला, की माझ्यासाठीची ही मेंटल स्पेस माझी राखणं माझ्यासाठी आता जास्त इम्पॉर्टंट आहे, आणि ती प्रायोरिटी तुमच्याकडे आली? नाही, मी म्हणलं की पिंड तसा होताच, देर इज नो डाऊट पहिल्यापासून. पण जसं एक सिद्ध समाधी योग म्हणून एक फिलॉसॉफीचा आध्यात्मिक कोर्स केला मी. होता फक्त 15 दिवसांनी. माझं वय त्यावेळेला तर 33. माझं काही फार वय नव्हतं. इनफॅक्ट मला जर वाटतं की अध्यात्माची तुमची ओळख जर त्या वयात झाली ना, तर मग तुमचं उर्वरित आयुष्य चांगलं जातं. अध्यात्म हे 70नंतर मरावं कसं ह्याच्यासाठी नाही आहे. इट इज 30मध्ये येऊन जगावं कसं हे कळण्यासाठी येते. आणि फॉर्च्युनेटली इट हॅपन्ड की मला ते एक्सपोजर आलं. आमचे गुरुजींनी सगळं मला जे एक्सप्लेन केलं की त्या क्लासमध्ये काही वेगळं नव्हतं, पण रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय, लिडरशिप म्हणजे काय, ॲक्सेप्टन्स म्हणजे काय, आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये शिकवल्या गेल्या फक्त 15 दिवसामध्ये. पण त्यानंतर प्रॉबब्ली मग माझं क्रेडिट आहे की मी सगळं ते इम्बाईब केलं, त्याच्यावर विचार केला आणि प्रत्येक वेळेला ते अशी मोल्ड करत गेलो तसं. पण मी जो पिंड, तो मला वाटतं जास्त चांगला झाला, निखारून आला या सगळ्यामुळे. आणि अनदर व्हेरी बिग इन्फ्लुअन्स इज ओशो. मी इतकं प्रचंड ओशो ऐकलं आहे. कधी मी आश्रमात गेलो नाही आहे, पण 500 तरी कॅसेट्स मी जाता येता गाडीमध्ये, खूप मी एक्सपेन्सिव्ह ट्रॅव्हल केलं आहे महाराष्ट्रात. जाताना कायम ओशो, म्हणजे आमच्या ड्रायव्हरला सुद्धा बऱ्याच ओशोचे प्रिन्सिपल माहिती झालेत त्यामुळे ऐकून. पण ते पण एक असं एक्सपिरियन्स तुम्हाला शिकवणाऱ्या गोष्टी असतात की कसं व्यक्त व्हावं किंवा कसं गोष्टी ॲब्सॉर्ब कराव्यात, किंवा प्रेम म्हणजे काय किंवा भावना म्हणजे काय, सगळं थेअरी भाग येतो, पण तो त्यातनं प्रॅक्टिकल करणं कदाचित ते तुमच्या हातात असतं.
अनफॉर्च्युनेटली माझा तो आहे स्वभाव, त्याचा अभ्यास करावा, तो इम्प्लिमेंट करावा. त्याच्यातनं मला तरी वाटतं की मी दरवर्षी एक बेटर पर्सनॅलिटी होत जातो. अरे तुम्ही आता स्पिरिच्युअलिटी बद्दल बोललात. तुम्ही स्पिरिच्युअल आहात बऱ्यापैकी. आणि काय म्हणजे स्पिरिच्युअलिटी जर तुम्हाला एक्सप्लेन करायची असेल तर कशी कराल? फर्स्ट ऑफ ऑल, स्पिरिच्युअलिटी इज नॉट रिलिजन. म्हणजे देव आहे किंवा नाही याच्यावरती स्पिरिच्युअलिटी अवलंबूनच नसते. आणि धर्म हा तर कम्प्लिटली मॅनमेड आहे. म्हणजे तो काही लोकांनी ठरवला की हा हिंदू आहे, हा मुसलमान आहे. स्पिरिच्युअलिटी ॲक्च्युली इज, एका वाक्यात जर मला जे समजले मी पाळतो ते इज लिव्हिंग द प्रेझेंट मोमेंट. मग तुम्ही बुद्ध वाचा, ओशो वाचा, भगवद्गीता वाचा, सगळीकडे एक बॉटम लाईन इज लिव्हिंग द प्रेझेंट मोमेंट. मग तुम्ही जसं आपण आता इथे बसलोय त्याच्यामध्ये माझी क्षमता टू बी विथ यू 100% इज बिंग स्पिरिच्युअल. म्हणजे मला फोन्स येत असतील, माझं लोक मला एक पळत असेल, माझ्या फोनवरती मिस्ड कॉल येत असतील, याचा विचार न करता मी इथे 100% माझं योगदान देणं, त्याला मी स्पिरिच्युअली म्हणतो. तेवढं तुम्हाला जमलं तर तुम्ही भयंकर स्पिरिच्युअल राहायला लागतं. मग त्यामध्ये तुम्हाला राग येणं तो त्यावेळेला येऊन जातो. 2 दिवसानंतर तो राहत नाही राग, किंवा खूप कोणाला तरी फार कौतुक केलं कोणीतरी, तुमचं केलं किंवा तुम्ही कोणाला तरी केली, 2 दिवसांनी ते तसं असतं, परत तुम्ही न्यूट्रॅलिटीवरती येता. तर त्या अशा मुमेंट्सवरनं परत जाऊन एकत्र यायला जे मदत होते ती म्हणजे लिव्हिंग द मोमेंट. लिव्हिंग द मोमेंटला ते परत प्रयत्नच असतात. म्हणजे ते काही खूप तुम्ही मेडिटेशन केलं किंवा खूप हे राहिलं असं, तर ते मीन्स आहे. म्हणजे एखाद्याला अस्थमा झाला तर त्याला आपण पंप देतो आणि त्यांनी त्याला बरं वाटतं, तसं मेडिटेशन आहे. ते एक मेकॅनिझम आहे. पण अल्टिमेट गोल इज लिव्ह द मोमेंट. आणि ते करण्यासाठी तुम्हाला जमलं तुम्ही कसं करायला प्रयत्नपूर्वक तर मस्त असतं. आणि मी तेवढंच लिमिटेड ठेवलं माझ्यापुढे. त्याच्या पुढे जाऊन काही असतं असं मला वाटत नाही. मी तसा बऱ्यापैकी नास्तिक आहे. त्यामुळे देव, धर्म, रिच्युअल्स अजिबात काही नाही. पण हे खरं तर मी ऐकलं पुलंचं वाक्य असावं आहे की देवळात आपण जातो, मी जातो ते लोक कसं नतमस्तक होतात, कसं स्वतःला सरेंडर करतात ते बघायला मला आवडतं, रादर दॅन प्रत्यक्ष देवाला बघायला आवडतं. आमच्याकडे कधी कधी गणपती आरती वगैरे असायची हॉस्पिटलमध्ये. आता एका हेड ऑफ द डिपार्टमेंट तुमच्यावरती एक दिवसाची आरतीचं तर ती आरती सगळ्या 2-3 आरत्या सगळ्या त्या होईपर्यंत मला सगळं असं स्वतःचं जीवनपट दिसायचं. आणि मग त्यामध्ये कोण माणसं, आपली माणसं, हे माणसं होते. ॲट द एंड ऑफ दॅट आरती माझ्या डोळ्यातनं पाणी येत असे. पण मी त्याला प्रार्थना म्हणायची, त्याला काय म्हणायचं हा गोष्ट भाग वेगळा आहे. पण आय लिव्ह दोज मोमेंट्स असं. पण हे असं वारंवार करत घेतल्यामुळे त्या टप्प्याटप्प्यात जगण्यामुळेच स्पिरिच्युअलिटी एक प्रकारची येते. मग तुम्ही कोणाला फार दुखवत नाही, कोणाला काही राग तुम्हाला फार येत नाही, मग तुम्ही यू आर ओके विथ एव्हरीथिंग. जर तुम्ही तसं राहायला लागलात तर. अवघड असतं असं म्हणतात पण फॉर्च्युनेटली मला ते जमतं बऱ्यापैकी. विचारण्याचा पण हेतू खरं तर होता की ज्यावेळेस आपण कुठली डॉक्टर म्हणतो तर अर्थात सायंटिफिक बॅकग्राऊंडमधनं रॅशनल सायंटिफिक प्रश्न विचारणारा आणि त्या पद्धतीनं उत्तर शोधणारा माणूस ज्यावेळेस म्हणतो की मी स्पिरिच्युअल व्यक्ती आहे, त्यावेळेस डज बीइंग सायंटिफिक मीन यू डोंट क्वेश्चन युअर ओन स्पिरिच्युअल बिलीफ्स ऑल्सो? हां, मी म्हटलं ना तसं बिलीफ्स तर काही नाहीच आहेत, की ॲग्नोस्टिक असा एक प्रकार आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणताल की बाबा असेलही नसेलही, पण मी प्रार्थना करून मला ते मिळेल असं काही नाही. त्यामुळे माझी बिलीफ सिस्टीम काही नाही आहे. इट इज बिलीफ सिस्टीम इज लिव्हिंग द मोमेंट अँड हॅव्हिंग फ्रेंड्स आणि फॅमिली. हे ओशो आहे हा. हिअर अँड नाव. तुम्ही अर्थात म्हणजे ज्या प्रोफेशनमध्ये आहात, तुम्ही कार्डिओलॉजिस्ट आहात आणि सतत लोकांना इतक्या वल्नरेबल मोमेंट्सला बघता. म्हणजे तुमच्याकडे येणारे प्रत्येक वेळेस पेशंट्स किंवा त्यांचे नातेवाईक हे ऑलमोस्ट मृत्यूच्या जवळ असलेलेच कॉन्व्हर्सेशन्स घेऊन तुमच्यापर्यंत येतात, की म्हणजे आत्ता यांना अँजिओप्लास्टी करा, अँजिओग्राफी करा आणि हे नाही झालं तर कदाचित काय होईल आणि मृत्यूपर्यंत हे जाईल.
कायम इतक्या वल्नरेबल मोमेंटला असल्यानंतर माणसं तुमच्याकडे येतात. तुम्ही कायम माणसांना सतत अँक्शियस, नर्वस, कन्फ्युज्ड याच पद्धतीनं बघता. बरोबर. म्हणजे दरदरून घाम फुटलाय आणि तुम्ही म्हणाल ते ब्रह्मवाक्य या पद्धतीनं तुमच्यावरती विश्वास ठेवून असतात. डू यू सी पीपल डिफरंटली? अगदीच. मला असं मी त्याला ड्रोन फिलॉसॉफी म्हणतो, की आपल्या मनाचा ड्रोन वरती ठेवा सीलिंगवर आणि आम्ही माझ्याकडे आणि त्यांच्याकडेही त्या ड्रोनमधनं बघू शकतो, असा की ऑब्झर्वेशन म्हणून. आणि ऑब्झर्विंग ह्युमन्स हा माझा एक असा हॉबी म्हणतो मी. पण माझ्या CV मध्ये मी जिथे लिहिलेली ना ऑब्झर्विंग, तेव्हा लोक मला एकदम घाबरायला लागतात, की अरे बापरे हा काय ऑब्झर्व करेल आपल्यामध्ये, असं त्यांना वाटायला लागतं. पण हे जे तुम्ही म्हणालात ना आत्ता, की बाबा हे कशी लोक असतात, कशी रिस्पॉन्ड करतात, की एक कर्ता पुरुष आजारी असल्यावरती बायको कशी रिस्पॉन्ड करते, सून कशी रिस्पॉन्ड करते, अमेरिकेतला मुलगा कसा रिस्पॉन्ड करे, सगळ्यांची एक वेगळी पद्धत असते. ते केअर फॉर दॅट पर्सन, पण एक प्रत्येकाचं वेगळं वे त्याच्यामध्ये बघण्यासारखं असतं. आणि इट्स अ ग्रेट लर्निंग एक्सपिरियन्स. प्रत्येक कॉन्व्हर्सेशनमधनं आपल्याला काहीतरी मिळत जातं, बाबा हे असं कदाचित त्यांनी म्हणायला नको होतं, किंवा या ठिकाणी फारच छान म्हणाला. त्या मुलीची जी भावना होती वडिलांबद्दल ती किती प्युअर होती वगैरे. किंवा सर्वात निर्णायक मोमेंट असतो जेव्हा आम्ही सांगतो की आता काही करायला नको, संपलंय आता, ही हॅज रीच द एंड ऑफ लाईफ. त्यावेळेला ज्या पद्धतीने ते लोक ॲक्सेप्ट करतात, ते प्रत्येक माणसाचं वेगळं असतं. त्यामध्ये कोणीतरी एक हट्टी असतो, नाही नाही डॉक्टर सगळं करायचं आपल्याला, काही थांबायचं नाही. मग त्यामध्ये कदाचित त्याची भावना प्युअर पण असू शकते, किंवा मी करू नको म्हणून सांगितलं हे असं वाटायला नको कोणाला, अशी पण असते. पण ह्या ऑब्झर्वेशन्समुळे मला स्वतःला पण फायदा होतो आणि ते कॉन्व्हर्सेशन्स पण खूप चांगली होतात. म्हणजे एम्पॅथीची एक छोटी व्याख्या अशी आहे, की त्या व्यक्तीच्या जागी तुम्ही यू गो इन टू दॅट शूज आणि थिंक की मी जर त्याच्या जागी असतो तर मला काय वाटलं असतं. हे जर तुम्हाला जमायला लागलं तर कॉन्व्हर्सेशन अजून चांगली होतात. त्यामुळे सगळं मेडिकल जरी असेल, काही असेल, तरी इट इज अ ग्रेट लर्निंग ह्युमन एक्सपिरियन्स असतो माझ्यासाठी. आणि तिथे पण हे लिव्हिंग द मोमेंट प्रचंड उपयोगी. त्यावेळेला तुम्ही ते बरोबर डिलिव्हर केलं, आत्ता ही सिच्युएशन आहे, आपल्याला हे करायचं, तर पोचणं पण जास्त सोपं जातं लोकांना. ज्यावेळेस तुम्ही सतत कुणाच्या तरी आयुष्याच्या जीवन मरणाचे सतत निर्णय घेत असता, ज्यावेळेस तुम्ही सतत तुमच्या एका निर्णयावरती, तुमच्या असेसमेंटवरती तुम्ही जे सांगता त्याच्यावरनं हे ठरणार आहे की ही व्यक्ती जिवंत राहणारी की नाही आहे. मग हे ऐकतानाच, हे म्हणजे वाक्य फ्रेम करतानाच मला जवळ व्हायला झालंय की आपण असा काहीतरी निर्णय घ्यावा की ज्याच्यामुळे समोरचा माणूस जगणार की मरणार हे अल्टिमेटली ठरणार आहे. याचा प्रेशर नाही येत का तुम्हाला? तुम्हाला ते असं सतत दडपण नाही जाणवत का की एवढा मोठा निर्णय तुम्हाला, आणि कदाचित तुमचं कामच हे आहे पूर्ण वेळ? दडपण मी नाही म्हणणार, त्याला जबाबदारी म्हणेन, की त्या होल फॅमिलीनी ह्या निर्णय घ्यायची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. जसं मी माझ्या चार्टर्ड अकाउंटंटकडे गेलो आणि त्याला म्हटलं, बाबा एवढे एवढे पैसे आहेत, तर माझी अशी अपेक्षा असते की त्यांनी मला असे 3 चॉईसेस देऊ नये, की हे 3 चॉईसेस तुला काय बरं वाटतं ते विचार. ही अगदी रॉंग मेथड आहे. माझ्या मते दिस इज हाऊ अमेरिका प्रॅक्टिसेस. 3 चॉईसेस द्यायचे आणि पेशंटला काय वाटतं बरं वगैरे ते. अरे पण मी या खुर्चीमध्ये एक्सपर्ट म्हणून बसलोय ना, या प्रकारच्या व्यक्तीला आपण ही ट्रीटमेंट दिली आणि त्याचं पुढे काय होईल मला जास्त कळतं ना आता. तर ते माझं एक्सपर्टीज मी त्यांच्यासाठी वापरायला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की जास्त प्रोॲक्टिव्ह राहून त्यांना तो करेक्ट डिसिजन देणं. आणि मग काय होतं की दरवर्षी तुम्ही बेटर अँड बेटर होत जाता, कारण तुमचा एक्सपिरियन्स वाढत जातो, अनुभव वाढत जातात त्याच्यामुळे. त्यामुळे मला असं म्हणणार सिनियरिटी त्याच्यासाठी उपयोगी येते की डिसिजन मेकिंग गेट्स बेटर. असं नाही की स्किल भयंकर वाढत जातं, पण तुमचे डिसिजन चांगले होतात. आणि त्याला मी म्हणेन की जबाबदारी नाही, इट इज वी आर डिझाईन टू डू दॅट. आणि त्यावेळेला मग तुम्हाला ती जबाबदारी पेलण्याचं किंवा ती घेण्याची पण एक प्रकारची चांगली फिलिंग असते. यू डिसाइडेड द करेक्ट थिंग फॉर द फॅमिली, असं पाहिजे. पण डज इट एव्हर फील लाईक हे तुमच्यावर अफेक्ट न होऊ देता कसं करू शकता? म्हणजे कारण आपण अर्थात बघतोय की कदाचित
काय वयाच्या उत्तरार्धात असलेली माणसं ज्यावेळेस तुमच्याकडे येत असतील त्यावेळेस कदाचित फॅमिलीलाही माहीत असतं, कदाचित त्या पेशंटलाही माहिती असतं की असं असं काहीतरी होऊ शकतं बाबा. कदाचित ठीक आहे आपण मान्य करून जातो. 70च्या पुढचं कुणी पेशंट आले तर आपल्याला कदाचित पेशंटलाही त्रास होत नाही तितकं मान्य करायला, जर काही डिफिकल्ट डिसिजन्स घ्यायचे असतील. पण समजा तरुण लोकं कधी आले आणि त्यांच्यासाठीचे असे काही निर्णय घ्यायचे असतील आणि कायम असे अधेमध्ये तुम्हाला येतच असेल आणि ज्या पद्धतीचं वातावरण आता आपण बघतोय, ज्या पद्धतीचे सतत तरुणांमधले हार्ट अटॅक्स आणि त्यांच्या केसेस बघतो, डज इट एव्हर अफेक्ट यू पर्सनली? म्हणजे कारण अल्टिमेटली तुम्ही पूर्ण वेळ तेच काम करताय. इट डज, नो डाऊट. असे दिवस असतातच ज्यावेळेला मी परत येताना मला कोणाशी बोलायचं नसतं, कोणाशी काही करायचं असतं, येऊन माझ्या त्या खुर्चीवर जाऊन 20 मिनटं पडून राहायचं असतं. ते असेच दिवस असतात. त्यावेळेला मग काहीतरी फार वेगळं झालेलं असतं. कदाचित माझा डिसिजन चुकलेला असतो किंवा सक्सेसफुल झालेला नसतो. मग अशा वेळेला किंवा एखाद्या यंग व्यक्तीचे आपण सगळं करून सुद्धा डेथ होते किंवा मग ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम नक्की होतो. पण जेवढ्या एखाद्या नॉर्मल माणसाला होईल नॉन मेडिको त्यापेक्षा आम्हाला कमी होतं. कारण आमचं ट्रेनिंगच ऑफ अँड ऑन, स्विच ऑफ स्विच ऑन असतं. की एकदम एखाद्या सिरियस पेशंटचा कॉल येतो त्यावेळेला तुमच्या घरी मुलीच्या बर्थडेची पार्टी चालू असते. सो यू हॅव टू स्विच फ्रॉम हिअर, गो देअर, कम बॅक अँड डू हे जे असतं ते कायम आमचं चालूच असतं. पण असे प्रसंग आहेत जेव्हा ते टू मच होतं, मग प्रत्येक डॉक्टरची कदाचित लिमिट थोडी वेगळी असेल टू मचची. पण असे दिवस येतात की ज्या वेळेला असं वाटतं की अरे बापरे, उद्या नको जायला का कामावर किंवा रिटायर व्हावं का, असे पण फिलिंग्स कधी कधी येतात. आणि अशा वेळेस काय करता तुम्ही? खुर्चीत जाऊन झोपतो 20 मिनिटं आणि ऑफकोर्स मग त्या ह्याच्यातनं बाहेर पडल्यानंतर सगळं परत रुटीन सुरू झालं. एकदा लोक भेटली मग परत आय एम कम बॅक. सर तुम्हाला कधी प्रेशर येतं का? हो, प्रेशर येतं ना, अगदीच येतं. नाही, कदाचित हे ऐकणाऱ्यांना प्रश्न इतके मूर्खपणाचे वाटू शकतील, कारण मी जितक्यांदा तुम्हाला भेटलोय, आपण 4-5 वेळा आतापर्यंत कदाचित भेटलोय, तुम्ही कायम असे संयत, काम, बोलण्याचा सुद्धा तुमचा एक लहेजा आहे आणि त्याच पद्धतीनं तुम्ही खूप आयुष्यात सुद्धा इतके पर्टिक्युलर आहात. तर मला हेवा वाटतो जेन्युइनली. तर तुम्हाला प्रेशर येतं का? आणि आलं की काय करता तुम्ही? नाही, प्रेशर डेफिनेटली येतं जेव्हा तुमच्या रुटीनप्रमाणे किंवा तुमच्या जे ठरवलं त्याप्रमाणे होत नाही आणि काहीतरी ती मोठी गोष्ट असेल, लहान गोष्टींचं नाही. पण प्रेशर आल्यानंतर काही नाही, परत स्वतःला तेच सांगा, अवेअरनेस वाढवणं की बाबा अशी सिच्युएशन, एवढंच मला करणं शक्य आहे, माझ्या हातात काय, हे माझं एकदम टॅगलाईन आहे मनामध्ये. व्हॉट कॅन आय डू बेस्ट, तेवढं मी करू शकलो तर मग त्याच्या पुढे जे काही होईल ते होईल, प्रॉबॅबिलिटीचा तो खेळ असतो. हे समजावून सांगणं स्वतःला, हे स्वतःला खूप बरं. म्हणजे आता मी समजा एखाद्या अवघड अँजिओप्लास्टीला जातोय, त्यावेळेला मी जाताना लिफ्टमध्ये पण असंच करायचो की हे करायचं, ते करायचं, ते करायचं आणि त्याच्यानंतर बघू, असंच असतात सगळे विचार. पण मग प्रेशर त्याचंच येतं की जेव्हा एखादी गोष्ट आपण ठरवलेली झाली नाही, आउट ऑफ द टर्न जाऊन काहीतरी झालं की आम्ही जे प्लॅन केलं त्यापेक्षा वेगळंच काहीतरी झालं, किंवा घरामध्ये प्रसंग असतात कधीतरी, एकदम काहीतरी फॅमिलीमध्ये डेंजर सिच्युएशन येऊन जाते. त्यावेळेला फक्त व्हॉट हेल्प्स इज द सो कॉल्ड स्पिरिच्युअलिटी, द सो कॉल्ड अवेअरनेस, द सो कॉल्ड ट्रेनिंग युअर सेल्फ टू लिव्ह द मोमेंट. या सगळ्यात हे फार थिओरिटिकल वाटू शकेल, पण हे प्रत्यक्ष मी पाळतो. आणि मग त्याच्यामुळे मग असं म्हणू की इतरांना 100 सिच्युएशनमध्ये 50 वेळा प्रेशर येत असेल, मला ते 10 वेळेला येतं, म्हणजे कमी वेळेला येतं पण येतं. तुम्ही ज्यावेळेस सतत कोणासाठीचे निर्णय घेत असता, ज्यावेळेस कोणी तरी तुम्हाला तुमच्याकडे देव म्हणून बघत असतो, म्हणजे ऑफकोर्स तुम्ही इतके ऑपरेशन्स, इतके पेशंट्स, इतक्या फॅमिलीज पाहिल्या असतात. एखादं ऑपरेशन चांगलं झालं, चांगला डिसिजन आला, तर लोक तुमच्याकडे देव म्हणूनच बघतात. हाऊ डू यू डिफरन्शिएट युअरसेल्फ फ्रॉम दॅट पर्सोना, की लोक माझ्याकडे देवासारखी अपेक्षेने बघत आहेत, पण मी एक डॉक्टर जगदीश हिरेमठ नावाचा माणूस आहे. तर ते कधी तुम्हाला अफेक्ट नाही करत का, की मला ना लोक आता देवासारखे बघतायत, पण मी नाहीये देव बरं का, मी माणूस आहे? एस्पेशली कार्डिओलॉजी फील्डमध्ये तर ते खूप असतं की पेशंट अगदी जीवन मृत्यूच्या दारात असतो आणि तो नॉर्मल होतो, घरी जातो, तर ती एंटायर फॅमिली गेट्स अटॅच टू यू. मग अशी घरं आहेत बरेच ठिकाणी जिथे माझे फोटो लावलेले आहेत किंवा ॲटलिस्ट दोघं काहीतरी हारबीर घेऊन येतात, तिथेच क्लिनिकमध्येच माझा सत्कार करतात की तुम्ही आमच्यासाठी देवा. हे खूप वेळेला ऐकतो आम्ही. म्हणजे मी ऑफकोर्स
पण त्याच्यामध्ये परत तेच ड्रोन असतो वर तो मला सांगत असतो की ओके खूप छान आहे हे. इगो बुस्टिंग तर प्रचंड असतं. त्यातनं मला वाटतं ब्रेनमध्ये खूप छान न्यूरो ट्रान्समीटर रिलीज होतात, पॉझिटिव्हिटी खूप येते वगैरे वगैरे. पण त्यातनं उडत न जावं आणि तरंगत न जाणं हे मात्र करायलाच लागतं आणि बहुतेक डॉक्टर्स ते करतात. असंही नाही की बाबा कोणी हवेत राहतं त्याच्यामुळे. स्वतःला कोणी देव समजायला जात नाही. कारण आज तुम्ही छान केलेली अँजिओप्लास्टी उद्या पेशंट काहीतरी होऊन परत येऊ शकतो असं बघायला गेलं तर. त्यामुळे इट्स अ बिग लेव्हलर. आमचा जो प्रोफेशन आहे ना तो तसाच आहे, लेव्हलरपणे. जेवढं तुमचं सक्सेस चांगलं आहे तेवढंच तुमचं डिझास्टर होऊ शकतं याच्यामध्ये. त्यामुळे आम्ही मस्त असतो आता की स्पेशली मी खूप मस्त. आणि मग मी खूप शेअर पण करतो. मी कोणी जवळचे कलिग असेल, फ्रेंड असेल, त्यांना जाऊन सांगायचं बाबा असं असं झालं, लोक मला असं असं म्हणाले. तर ते म्हणते अरे जय तू गपरे, तू बस खाली तुला. आणि घरामध्ये पण पिन मारून फुगलेला फुगा जमिनीवर येण्याचे मेकॅनिझम्स आहेतच आमच्याकडे. मला त्या मेकॅनिझम बद्दलच विचारायचं आहे. हॅव्हिंग अ सपोर्टिव्ह पार्टनर किती महत्वाचं आहे? कारण तुमचं प्रोफेशन खूप डिमांडिंग आहे. प्रोफेशन तर डिमांडिंग आहे, त्यात आणखीन एक +1 म्हणजे उपर एक टाकतो तसं तुम्ही खूप शिस्तीचे आहात. तुमचं फार कडक रुटीन असतं. तुमच्या कामाच्या वेळा ठरलेल्या आहेत. तुमच्या आयुष्याचं एक असं छान गणित आहे, एक साचा आहे आणि तुम्ही ते प्रॉपर अगदी एक अंशही इकडे-तिकडे न जाता ते फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळेस काय म्हणूयात तुमच्या जोडीदाराची जी काही तुमच्या आयुष्यातली साथ आहे, ती किती महत्वाची असते? फिनॉमिनल. म्हणजे देर इज नो त्याच्याबद्दल फार विचार करायची जरूर नाही. कारण तशी साथ नसेल तर हा सगळा डोलारा उभाच राहू शकत नाही किंवा तो जसा उभा राहिला तो तसाच राहू शकत नाही. सो इट्स अ ह्यूज सपोर्ट. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये असं नाही किंवा तिन्ही माझ्यासारखंच वागायला पाहिजे वगैरे. पण आमचं एक फॅमिली युनिट म्हणतो आम्ही स्वतःला, की एक फॅमिली युनिट आहे 2+2चं. त्या फॅमिली युनिटला सक्सेस होण्यासाठी या गोष्टी आपण करू शकतो. परफेक्शन खूप आवडतं किंवा परफेक्शनसाठी प्रयत्न असतात. पण इम्परफेक्शनला पण तेवढ्याच सहजतेने आम्ही बघू शकतो. वी नो किंवा जाऊ शकतं, होऊ शकतं. कोणाला तरी काहीतरी होतं, कोणीतरी चुकू शकतो. हे तेवढ्या सहजतेने आम्ही त्याच्याकडे पण बघू शकतो. हे त्याच्यामधलं. आणि एवढा सगळा सहजपणा त्याच्यामध्ये येणं, ह्याच्यासाठी एक साथ किंवा इट इज मेंटल, फिजिकल, ही सगळी साथ त्याच्यामध्ये जरुरी असते. किती मस्त. अगदी शेवटचा प्रश्न. डॉक्टर जगदीश हिरेमठ यांना जर तुम्हाला 3 शब्दांमध्ये एक्सप्लेन करायचं असेल, यांचं वर्णन करायचं असेल, तर ते 3 शब्द कोणते असतील? शिस्तप्रिय, प्रेमळ आणि एक गिव्हर, देणारा माणूस. वॉव! थँक यू सो मच डॉक्टर. म्हणजे खूपच मजा आली. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग इतकं छान ते सहज वाहवत हा संवाद होईल, कॉन्व्हर्सेशन होईल. म्हणजे घरची माणसामध्ये आपण हाच प्रयत्न करतो आहोत, की जी घरची वाटतात अशा माणसांसोबतचे हलके-फुलके संवाद करता यावे. डॉक्टर ज्या हजारो, लाखो पेशंट्सच्या हृदयापर्यंत जातात. आपल्याला आज त्यांच्या हृदयापर्यंत जाता आलं का? हे करण्याचा खरं तर आजचा हा प्रयत्न होता. आणि त्याच्यात असं पण आहे की जो जे वांछील ते तो राहावं. म्हणजे कोणीही परफेक्शनिस्ट नाहीये म्हणून त्याच्यावर मी कधी रागवलो नाहीये किंवा असं कधी होत नाही. कारण आहे तर आपण आपल्याला जसं राहता येईल तेवढं मस्त मजेत राहायचं आणि करत राहायचं, अशीच ती भावना आहे त्याच्यात. खूपच मजा आली. थँक यू सो मच. तुम्हाला हा घरची माणसाचा एपिसोड कसा वाटला जरूर कळवा. आणखीन कोणाला तुम्हाला घरची माणसंमध्ये बघायला आवडेल हेही सांगा. म्हणजे पहिला एपिसोड स्पृहासोबत केला त्याच्यामुळे लोकांना असं वाटलं असेल, की अरे हे फक्त ॲक्टरसोबत करणार आहेत का? तर असं नाहीये. अशा सगळी माणसं जी आपल्याला आपल्या घरची वाटतात, आपल्या घरची आहेत, अशा सगळ्या माणसांपर्यंत पोहोचण्याचा, त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा हा फॉर्मॅट आहे. तर प्लीज नावं सुचवा आणि जो काही वाटतं या फॉर्मॅटबद्दल तेही खाली कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद. लोभ असावा.